नमस्कार मैत्रिणींनो, हॅपी बेली फूड्समध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला व्हेज सँडविच दाखवणार आहे। त्यासाठी 2 ब्रेड घेतलेले आहे आणि त्याला बटर लावून घ्यायचं आहे। बटर यासाठी लावायचं सर्वात अगोदर, कारण जर डायरेक्ट टोमॅटो सॉस लावला तर ब्रेड असा ओलसर होतो आणि व्यवस्थित खमंग सँडविच भाजलं जात नाही। त्यामुळे अगोदर बटर लावायचं आणि त्याच्यानंतर मेयोनीज आणि टोमॅटो सॉस त्याच्यावर लावून घ्यायचा आहे। मेयोनीज आणि टोमॅटो सॉस दोघं ब्रेडला लावून घेतलेला आहे आणि आता मोझरेला चीज घेतला आहे। ते छान मेल्ट होतं मस्त आणि चवीलाही खूप छान लागतं। ते हा ब्रेडवर स्प्रेड करून घ्यायचा आहे। आता काकडी आणि टोमॅटोचे गोल-गोल काप करून घेतलेले आहे ते याच्यावर ठेवायचं आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर ऑरिगॅनो आणि रेड चिली फ्लेक्स याच्यावर टाकायचं आहे। आणि आता गॅसवर तवा ठेवलेला आहे, तो छान तापवून घ्यायचा आणि साइडने थोडंसं तूप त्याच्यावर स्प्रेड करून घेतलेलं आहे। तूप किंवा बटर तुम्ही याच्यावर काही टाकू शकतात आणि सँडविच ठेवायचं आहे। सँडविच छान प्रेस करायचं एका याच्याने, साइडने थोडंसं तूप सोडायचं आहे, पुन्हा साइडने थोडंसं बटर सोडायचं आहे आणि थोडंसं दाबायचं, प्रेस करायचं, म्हणजे सँडविच छान शेकलं जातं, छान रोस्ट होतं। साइडने पुन्हा त्याच्यावर थोडंसं बटर टाकूयात। गॅसचा बारीक फ्लेम करायचा आहे आणि 2 ते 3 मिनिट असं दाबून छान त्याला शेकून घ्यायचं आहे। वरतून थोडंसं साजूक तूप लावायचं आहे पुन्हा, किंवा बटरही लावू शकतात, म्हणजे त्याने सँडविच खूप छान क्रिस्पी भाजलं जाईल। तसंच साइडने सुद्धा थोडं तूप सोडूयात आणि सँडविच आता पलटवून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्याच्यावर थोडं साइडने बटर सोडूयात आणि त्याला क्रिस्पी भाजून घेऊयात। 2 ते 3 मिनिट याला भाजून घ्यायचं आहे। सँडविच रेडी झालेलं आहे आणि आता काढून घेतलेलं आहे आणि तुम्हाला आता कापून दाखवणार आहे। खूपच असं मस्त क्रिस्पी सँडविच झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकत आहात की खूप छान मोझरेला चीजसुद्धा मेल्ट झालेलं आहे। गरमागरम सँडविच रेडी झालेलं आहे। आता त्याच्यावर थोडंसं टोमॅटो सॉस टाकूयात आणि वरतून मोझरेला चीज टाकून सर्व करूयात। आणि तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि छान कॉमेंटही करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटनही दाबा। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप धन्यवाद। थँक्यू।